नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज अंघोळ वगैरे लवकरच आवरली. सोबतच हेअर वॉशसुद्धा केला, त्यामुळे जरा जास्तच थंडी लागते. पुन्हा मी स्वेटर घातलं. तर आज आमच्या घरी श्री महालक्ष्मी व्रताचे उद्यापन आहे, म्हणून जरा लवकरच सगळं आवरायला घेतलंय. सुरुवात जी आहे ती गॅलरीपासून करूया म्हटलं, कारण पोरांनी खेळण्यांचा खूप पसारा केला आहे. ती दोघं पण अजून झोपलेत. उठल्यावर परत हा पसारा होणारच आहे. पण म्हटलं चला थोडंसं आवरून ठेवूया. थंडी खूपच जास्त आहे, म्हणून म्हटलं जरा गरम-गरम चहा घेऊया आणि मग पुढच्या कामाला लागूया. एकीकडे चहा ठेवला. चहा होईपर्यंत म्हटलं चला जी चण्याची डाळ आहे ती शिजवून घेऊया. कारण नैवेद्यासाठी आणि सुवासिनींसाठी पुरणाच्या पोळीचं जेवण करणार आहे मी. म्हणून मग डाळ शिजायला लावली. तोपर्यंत मग घरातल्या देवांची जी आहे ती पूजा करून घेतली आणि मग कळस भरायला घेतला. पूजेचं साहित्य जे आहे ते कालच रात्री मी यांच्यासोबत जाऊन आणलं होतं. कळसाला 5 हळदी-कुंकाची बोटं लावून त्यात पाणी, सुपारी, नाणे, हळद-कुंकू, अक्षता आणि फूल वाहून घेतलं. त्यानंतर मग आपण जो सुरुवातीपासून जो नारळ ठेवत होतो, ज्या नारळाची पूजा करत होतो तो नारळ घेतला. तो ठेवला. देवीचा मुखवटा लावून घेतला. त्याची छानशी सजावट केली. दागिने घातले आणि मग पूजा करून घेतली. कोणतीही पूजा वगैरे आपण जेव्हा घरात करणार असतो, तेव्हा ती पूजा जर सकाळी लवकरच झाली, तर घरामध्ये जे वातावरण आहे ते प्रसन्न होऊन जातं. पूर्ण दिवसभर घरामध्ये प्रसन्नता येते. त्याच्यामुळे मग लवकरच पूजा अशी करून घेतली. त्यानंतर शेवटचा गुरुवार आहे वर्षातला, म्हणून मग साईबाबांच्या फोटोची सुद्धा पूजा करून घेतली. हार घालून घेतला. त्यानंतर मग धूप अगरबत्ती करून घेतली. गेल्या वर्षी साईचा जन्म मार्गशीर्ष महिन्यात झाला होता, त्याच्यामुळे मग मला हे व्रत करता आलं नव्हतं. पण मग यावर्षी म्हटलं चला खंड पडून देऊ नये, म्हणून मग यावर्षी चांगल्या प्रकारे व्रत जे आहेत ते झालं. पण एका गुरुवारी मासिक धर्मामुळे पूजा करता आली नाही, म्हणून मग जे उद्यापन आहे ते उशिरा करावं लागतंय. संपूर्ण पूजा झाल्यानंतर मग मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तो पुसून घेतला. त्यानंतर मग हळदी-कुंकू आणि अक्षता वाहिल्या, फुलं ठेवली. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण कुठलीही घरामध्ये पूजा अर्चा करतो, त्यावेळेस आपण जो आपला दरवाजाचा उंबरठा आहे, मेन उंबरठा आहे, त्याचं पूजन करतो. म्हणून मग उंबरठ्याचं पूजन वगैरे मस्त करून घेतलं. त्यानंतर दरवाजापुढे रांगोळी काढणं हे अ, अगदी शुभ मानलं जातं. कुठलंही कार्य आपण जेव्हा घरामध्ये करतो, शुभ कार्य करतो, तेव्हा रांगोळी काढतोच. म्हणून मग सिंपल अशी रांगोळी काढून घेतली. लहान मुलं असतील तर रांगोळी ते सहसा ठेवत नाहीत दिवसभर. पण म्हटलं असू दे थोडंसं दरवाजाला सुद्धा शोभा येईल आपल्या, म्हणून मग सिंपल अशीच रांगोळी काढून घेतली. त्यानंतर मग दरवाजाच्या पुढे ठेवायला एक असं माझ्याकडे तबक आहे. तर त्याच्यामध्ये गुलाबाचं फूल ठेवलं, पानांनी त्याला सजवलं आणि मग हे जे आहे तबक ते मी दरवाजामध्ये समोर ठेवलं. तेवढ्यात साईसुद्धा उठला आणि आईने रांगोळी काढली याची खबर त्याला लागलीच. तो बाहेर येऊन बघत होता. एवढं होईपर्यंत मग डाळ जी आहे ती मस्त शिजली होती. कुकर थंड झाला होता. डाळसुद्धा छान शिजून झाली होती. माझी गडबड होईल म्हणून मग दुर्गाताईंनी मुलांसाठी असा नाश्ता पाठवून दिला होता. इडली, सांबार आणि चटणी. पुरणपोळीचं पुरण बनवण्यासाठी घेतलं, तेव्हा लक्षात आलं की जे गूळ मी आणलं होतं ते चिक्कीचं आणलं होतं. संक्रांत जवळ येते, त्याच्यामुळे मग डीमार्टमध्ये सुद्धा जे चिक्कीचं गूळ होतं तेच मी घरी घेऊन आले होते. म्हणून मग थोडंसं थांबावं लागलं. गूळ जे आहे ते बिग बास्केटवरून मागवलं आणि मग पुरण वगैरे बनवून घेतला. दुपारच्या वेळेस साईला झोपवून मग पोळ्या ज्या आहेत त्या लाटून घेतल्या. त्यानंतर मग 3-4 वाजता जे मेन जेवण आहे डाळ, भात, भाजी ते सुद्धा करून घेतली. 2 भाज्या बनवल्या. मेथीची भाजी जी आहे ती दुर्गाताईंनी मला निवडून दिली, धुवून कापून दिली. त्यानंतर पापड तळायचं आणि मिरच्या तळायचं काम जे आहे ते मागे ठेवलं होतं, ते सुद्धा करून घेतलं. मग मी सुद्धा रेडी झाले. बाकीची जी तयारी होती ती करून घेतली. 7-7:30 वाजता मुलींना बोलवलं होतं घरी, त्या पण आल्या. त्यानंतर मग त्यांचं पूजन करून घेतलं. त्यांना हळदी-कुंकू दिलं. उद्यापनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुवासिनी पूजन असतो. त्यांना सन्मानाने घरी बोलवून त्यांची ओटी भरण्यात येते. त्यांना वाण दिलं जातं आणि देवीचे आशीर्वाद रूप जे आहे ते त्यांच्यात पाहिलं जातं. व्रत करताना थकवा येतो आपल्याला, कधी मन खचतं. पण उद्यापनाच्या दिवशी मनात एक वेगळंच समाधान असतं. आपण श्रद्धेने केलेली प्रार्थना देवीपर्यंत पोहोचली अशी एक शांत भावना मनाला स्पर्शून जाते. श्री महालक्ष्मी व्रताचं जे उद्यापन आहे हे केवळ विधी नसून श्रद्धा आहे, संयम आहे आणि विश्वासाचा उत्सव आहे. आई महालक्ष्मीची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो हीच मनापासून आपण प्रार्थना करत असतो देवीकडे. आपल्या घराला, आपल्या घरातील माणसांना चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी, चांगले
आयुष्य मिळो ही आपण प्रार्थना मनापासून करत असतो देवीकडे. महालक्ष्मी व्रत हे केवळ धार्मिक व्रत नाही, तर स्त्रीच्या श्रद्धेचा, संयमाचा आणि कुटुंबासाठी केलेल्या त्यागाचं प्रतीक आहे. या व्रतातून घरात सकारात्मक ऊर्जा, आर्थिक स्थैर्य आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो, अशी सगळ्यांची श्रद्धा आहे. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, आई महालक्ष्मीचं कृपाछत्र कायम आपल्या कुटुंबावर राहावं, या श्रद्धेने अनेक सुवासिनी महालक्ष्मीचं व्रत करतात. आणि जेव्हा हे व्रत पूर्णत्वास जातं, तेव्हा केला जातो तो उद्यापनाचा मंगल सोहळा. कुमारिकांचं पूजन झाल्यानंतर मग त्यांनासुद्धा जेवू घातलं. घरातली जी बाकीची इतर मंडळी आहेत त्यांनासुद्धा मी जेवायला वाढलं. त्याच्यानंतर माझासुद्धा दिवसभराचा उपवास होता. मग मी सुद्धा जेवून घेतलं. अशा प्रकारे उद्यापन जे आहे ते पूर्णत्वास नेलं आणि हे सगळं शक्य झालं ते म्हणजे श्री महालक्ष्मीने दिलेल्या बळामुळे, ताकदीमुळे आणि संयमामुळे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.